मी रणवीर राजेंच्या बाळाची आई होणार ही गोष्ट मी त्यांना न सांगता प्रथम तुम्हाला सांगायला आले. कारण विचाराल तर विश्वास. साईमा, या घरामध्ये सगळ्यात जास्त मला तुमच्यावर विश्वास आहे. नताशा, तू जाऊ शकतेस. आम्हाला विचार करण्यासाठी एकांताची गरज आहे. एक्सक्यूज मी. येस मॅडम. इथे कोणी आलं होतं का? नाही मॅडम. हे चॉकलेट इथे माझ्या दारासमोर कोणी ठेवलंय? सॉरी मॅडम, पण बाहेरून कोणी इथे आले नाही. मी चौकशी करून सांगू का तुम्हाला? पण ही मुलगी बोलते ते खरं तरी कसं म्हणायचं? ही गोष्ट लपून राहणार नाहीये. असं असताना ती खोटं तरी का बोलेल? काहीच कळत नाहीये. हा साईमा. रणवीर, तुम्ही ताबडतोब घरी निघून या. आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. साईमा, आम्ही एका महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललो. तुम्ही ताबडतोब घरी या. ठीक आहे, आम्ही आलोच. एकदम बस. हे बघ, हे चॉकलेट्स आणि हे बुके हे आम्ही पाठवलेले नाहीये. मस्करी करतोस ना माझी? असं आम्ही खरंच सांगतो तुला. आम्ही तुझी शपथ घेऊन सांगतो, आम्ही जे तुझ्या समोर गेलो होतो बाहेर ते आत्ता परत येतोय. आमचं पर्सनल काम करून या मधल्या काळात जर या वस्तू कोणी आमच्या गैरहजेरीत आमच्या रूम पाशी कोणीतरी येतं, फुलांचा गुच्छा ठेवता, चॉकलेटचा बॉक्स ठेवता. याचा अर्थ काय? हे कोणी ठेवलं आम्हाला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. ऍक्च्युली सर, काय ऍक्च्युली काय सर, तो गुलाबाचा गुच्छ आणि चॉकलेटचा बॉक्स रिसॉर्टच्या वतीने आमच्या येणाऱ्या गेस्ट साठी वेलकम म्हणून आम्ही देतो सर. असू नका. ते असं दाराच्या बाहेर ठेवतात, आतमध्ये देतात नाही माणसाच्या हातात. असं झालं सर? मग आम्ही काय वेगळं सांगतो तुम्हाला? नाही सर, ऍक्च्युली काय आहे सर की तो फुलांचा गुच्छ आणि चॉकलेट ठेवणारा बेलबॉय नवीन होता सर. तुमचे आणि नताशाचे तसले संबंध आहेत की नाही? रणवीर, म्हणजे नताशा खरं बोलत होती. नताशा? म्हणजे हे सगळं तुम्हाला नताशाने सांगितलं? एवढंच नाही, तिनं हेही सांगितलंय की ती तुमच्या मुलाची आई होणार आहे. तुम्ही प्रियदर्शनी बरोबर सुखी नाही आहात असं सांगून गेली ती आम्हाला. त्यात तथ्य आहेच ना साईमा. हे मूल नक्की तुमचंच आहे रणवीर? साईमा, तुम्ही पुन्हा पुन्हा प्रश्न का विचारताय? प्रियदर्शनीला मूल का होत नाही याचा जाब आम्ही प्रियदर्शनीला विचारला. त्यावेळी हे तुम्हाला विचारा असं सांगून तिनं आम्हाला प्रत्येक वेळी गप्प केलं. जर ते मूल आमचं हे सिद्ध झालं तर त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. पण आता काय करायचं हे ठरवणं जास्ती महत्वाचं आहे. जे काही ठरवायचंय ना ते लवकर ठरवा आणि करा. सगळ्याच गोष्टींची खात्री करून घ्यावी लागेल साईमा. आधीच सगळा गोंधळ आहे. योग्य वेळ आली की आम्ही निर्णय घेऊ. झालीये, झोपायची वेळ झालीये. चला. हो. चल थांबूया ना थोड्या वेळ. चल ना. थोड्या वेळ. सोड त्याला. बाजूला. विक्रम!